क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये। मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ, सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर। सोबत स्मार्ट वॉच, ब्लूटूथ स्पीकर, नेक बँड फ्री मिळण्याची संधी। क्रेडिट कार्डवर मिळवा 2000 ते 10000 रुपयांची कॅशबॅक। कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा 10 ते 25% पर्यंतची सूट। एक्सचेंज सुविधा उपलब्ध। आयफोनचे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पाटील टॉवर, कराड, तासगाव रोड, पलूस। मोबाईल 76 66 61 35 46। मुलींनी कार्यकर्तृत्वाने कुटुंबाचा नावलौकिक करावा। DYSP अरिफा मुल्ला बालगंधर्व विद्यालयात महिला मेळावा उत्साहात संपन्न। नागठाणे तालुका पलूस येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयात महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभ नुकताच संपन्न झाला। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सांगली CID विभागाच्या DYSP अरिफा मुल्ला होत्या। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी धनश्री पाटील मोहिते होत्या। यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये DYSP अरिफा मुल्ला म्हणाल्या, ग्रामीण भागातील मुलींनी उच्च शिक्षणाचा ध्यास घेऊन आपल्या आई-वडिलांचे, गुरुजनांचे नाव मोठे करावे व मोबाईल सारख्या प्रसार माध्यमातून घडणाऱ्या वाईट गोष्टीपासून अलिप्त राहावे। आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा नावलौकिक करावा। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष धनश्री पाटील म्हणाल्या, बालगंधर्व विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे व इथल्या गुरुजनांच्यामुळेच मी माझ्या आयुष्यात उच्च शिक्षण घेऊ शकले। यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिलशाद मुलानी यांनी केले। तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय अश्विनी गोसावी, आभार अर्चना पाटील, सूत्रसंचालन विनया कुलकर्णी यांनी केले। यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या रांगोळी प्रदर्शनाचेही उद्घाटन करण्यात आले। महिला मेळाव्यास उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांमधून 10 भाग्यवान महिलांना लकी ड्रॉ पद्धतीने बक्षिसांचे वाटप करण्यात आले। या मेळाव्यासाठी नागठाणे गावच्या उपसरपंच समीना कोरबी, माजी सरपंच वृषाली पाटील, ग्रामपंचायत सदस्य अलका यादव, अर्चना जाधव, रमिजा लांडगे यांच्यासह नागठाणे, सुरेगाव, शिरगाव येथील शेकडो महिला उपस्थित होत्या। स्वतःवर प्रेम करायला शिकायला पाहिजे। माझा परिचय खूपच छान दिलेला आहे। महान व्यक्तिमत्व, कर्तृत्ववान, असं तसं आता ऐकायची सवय झाली आहे। तुमच्यासाठी आदर्श ठरले मी। आणि एखादी जरी मुलगी, एखादी जरी विद्यार्थिनी काही बनली, एखादी प्रशासनात गेली, काही मोठ्या पदावर गेली, असं नाही की मी युनिफॉर्म घातलाय म्हणजे सगळ्या मुलींनी युनिफॉर्म घालायला पाहिजे। काहींची वेगळी आयडियोलॉजी असू शकते। माझ्या किरण बेदी आयडल होत्या, माझ्या घरात माझे काका पोलीसमध्ये होते, त्यामुळे मला युनिफॉर्मचं आकर्षण होतं। पण मी बनेन की नाही असं मला काही वाटलं नव्हतं, पण जिद्द तर पूर्ण होती। म्हणजे माझ्या घरातलं म्हणजे म्हणतात ना, एखादं कसलं बाळ म्हणतात ते जिद्दी बाळ असं असतं, तसं मी माझ्या घरात होते। परिचय देताना सांगितलं की वाळवा माझं आजोळ,